मी स्पष्टपणे सांगतोय, आता राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला, असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया, चांगलं वागा, मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल, कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या चार एक गंभीर स्वरूपात तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दाम सुरुवातीला सांगतो, मला खरं तर वेळ झालेला आहे.